You must have heard the name gentle parenting. It's quite trending nowadays. सगळेजण पॉडकास्टवर वगैरे सांगत असतात की जेंटल पॅरेंटिंग केली पाहिजे, मुलांवर ओरडलं नाही पाहिजे, चिडलं नाही पाहिजे, ओरडून नाही बोलायचं, शांततेत बोलायचं, समजून सांगायचं. कारण मुलांचं मन नाजूक असतं. मुलं ही देवाघरची फुलं असतात. देवाघरची फुलं ही, बापरे, माझा मुलगा दिवसभर घरात उड्या मारत फिरत असतो. त्याला मी बोललेला एकही शब्द ऐकू जात नाही. मी ओरडून बोलले तर तो ऐकतो, नॉर्मल बोललेलं त्याला ऐकायला येत नाही. तरी पण मी ठरवलं की आपण ही जेंटल पॅरेंटिंग अप्लाय करून बघायची. काय हरकत आहे? कारण माझी आई, जिने मला किचनमधली जी वस्तू दिसेल तिने मारलेली आहे, जर मी ऐकलं नाही तर, ती आता मला सांगते नाही, मुलांना समजून घेतलंच पाहिजे, समजून सांगितलं पाहिजे. तू त्याला एका जागी बसव आणि समजून सांग, ही इज अ व्हेरी गुड बॉय, तो आमचं सगळं ऐकतो, तुमचं ऐकणार असतो. आम्ही तुमच्या घरी कधीतरी येतो आणि मग तुम्हाला एकदम नातवंड घरी आलं, त्याचा आनंद तुमच्या गगनात मावत नाही, तुमच्या घरात मावत नाही. मग तुम्ही त्याला पाहिजे ते आणून देता. रोज सकाळी उठल्यावर, बाळा तुला आज काय खायचं, बाळा तुला आज काय पाहिजे, आज कुठला नवीन गेम आणायचा, कुठल्या नवीन कार आणायची, हे सगळं रोज चालू असतं. जेवढे दिवस आम्ही तिथे असतो. तर तुमचं का नाही ऐकणार? मी तर रोज असं करू शकत नाही 365 डेज. सकाळी रोज उठल्यावर हां तू हे कर, मी तुला हे देते, असं नाही होऊ शकत ना. मुलं त्याने पण हट्टी होतात. तर तरी पण मी तिचं ऐकायचं ठरवलं. म्हटलं ठीक आहे, मी ऐकणार तुझं. आपण एक आठवडा मी ठरवलं की हा एक्सपेरिमेंट करूया, नाही ओरडणार, चला. पण आता झालं आहे असं की लास्ट 1 वीकपासून त्याला माझा आवाज ऐकूच येत नाही. त्याने माझं पूर्णपणे ऐकणं बंद केलेलं आहे. त्याच्या कानपूर लाईनपर्यंत माझा आवाज पोचत नाही. मी त्याच्यासाठी इनविजिबल झालेली आहे, पूर्णपणे इनविजिबल. आणि आता माझी मानसिक स्थिती नाजूक झालेली आहे. मुलं देवाघरची फुलं असतात ही कॉन्सेप्ट मला पटतच नाही, पहिली गोष्ट. आणि आता मी मी अशा स्टेजला आहे की मी डिप्रेशनमध्ये कधीही जाऊ शकते. सो आय डोंट थिंक सो जेंटल पॅरेंटिंग इज फॉर मी. इट्स क्वाईट इम्पॉसिबल. इट्स नॉट फॉर मी. नो. तुम्ही कधी ट्राय केले जेंटल पॅरेंटिंग? प्लीज कमेंट.